विकसित होण्यासाठी मी नेहमी असं म्हणत असतो की एक खाद्यपदार्थ लागतो, आपण तो जरा समजून घेऊया. आपण जगदीशचंद्र बोस यांचं नाव ऐकलं असेल. हे प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ, आणि एकदा विदेशामध्ये त्यांचे प्रयोग सुरू होते. प्रयोग होता की झाडांनाही जीव असतो, विषाचा झाडावरही परिणाम होतो, आणि त्यासाठी त्यांनी एक अशी हायड्रा ज्या प्रकारची जलजन्य वनस्पती आहे अशी वनस्पती निवडली. त्या भांड्यामध्ये ती वनस्पती ठेवली आणि त्या भांड्यामध्ये जे पाणी होतं त्याच्यामध्ये विष ओतलं. त्यांचा सिद्धांत असा होता, म्हणजे हायपोथेसिस असा होता, सैद्धांतिक कल्पना. MPSCचे विद्यार्थी आहेत जे सिद्धांत कल्पना, हायपोथेसिस आपण त्याच्यामध्ये निगमन विगमन शिकतो. त्यातली सिद्धांत कल्पना अशी होती की हे झाड, हे जहर, हे विष ओढून घेईल, कारण जलीय वनस्पती नेहमी पाणी वर ओढते, आणि त्यामुळे हे झाड मरून जाईल. मानवांना जसा जीव आहे तसा झाडांना जीव आहे. मानवावर जसा विषाचा प्रयोग होतो तसाच झाडांवरही परिणाम होतो, झाडही मरतात. ते विष त्या भांड्यामध्ये ओतण्यात आलं, परंतु ते झाड टवटवीतच राहिलं, झाड मेलं नाही. आणि सगळे लोक जगदीशचंद्र बोस यांच्यावर संशय घ्यायला लागले की हा माणूस काहीतरी थोतांड आहे, खोटं मांडतो इथं. आणि इतिहास साक्षी आहे. ती जी विषाचा जे शिशी होती, बॉटल होती, कुप्पी होती, ती जगदीशचंद्र बोस यांनी उचलली, आपण त्याला वेडेपणा म्हणू, आणि त्यातले 2 घोट स्वतःही प्याले. आणि लोकांना असं वाटलं की अरे आता हा गेला, त्यांनी डॉक्टर बोलावले. थोड्या वेळानं जगदीशचंद्र बोस यांनाही काही झालं नाही, कारण यांच्या यशाला जळणारे, जळफटणारे जे काही लोक होते, यांचा प्रयोग ज्यांना अयशस्वी करायचा होता, त्या लोकांनी ती विषाची बॉटलच बदलून टाकली होती. अगदी रंगीत पाणी भरलेली बॉटल तिथे फक्त ठेवली होती. हे सिद्ध झालं. थोड्या वेळानं खरं विष आणण्यात आलं, ते त्या भांड्यामध्ये ओतण्यात आलं, ते झाडही मेलं. परंतु जगदीशचंद्र बोस त्यांचा प्रयोग यशस्वी का करून दाखवू शकले? दुसरा असता तर कदाचित त्यांना हार मानली असती की हो, नाही होत या वनस्पतीवर असर. त्यांच्याकडे तो दुर्दम्य आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास जोपर्यंत आमच्यामध्ये असणार नाही तोपर्यंत आम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. मॅक्झिम गॉर्कीचं नाव आपण लोकांनी ऐकलं असेल. बायबल नंतर जगामध्ये ज्या ग्रंथाचा, ज्या पुस्तकाचा खपाचा क्रमांक लागतो ती द मदर्स नावाची कादंबरी, मराठीतलं भाषांतर आई. जगातल्या ज्या 140 प्रमुख भाषा आहेत, या 140 प्रमुख भाषांमध्ये या कादंबरीचं भाषांतर झालंय. असं म्हणतात की ज्या साहित्यानं रशियन राज्य क्रांतीला जन्म दिला ते साहित्य म्हणजे हे आई नावाची कादंबरी. मॅक्झिम गॉर्कीला त्या शाळेतून काढून टाकलं आणि त्याला एका रद्दीच्या दुकानामध्ये नौकर म्हणून कामाला ठेवलं. हा मॅक्झिम गॉर्की जिथं रद्दी विकायचा, रद्दीमध्ये जी रद्दीतली पुस्तकं यायची ती रद्दीतली पुस्तकं वाचायचा, आणि या रद्दीतल्या पुस्तकं वाचून या मॅक्झिम गॉर्कीनं ज्ञानार्जन केलं, ज्ञान मिळवलं, आणि त्या ज्ञानाच्या भरवशावर त्याने एक कादंबरी लिहिली द मदर्स. जगातल्या 140 प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. रशियन राज्य क्रांतीला जन्म दिलेला आहे. बायबल नंतर खपाचा दुसरा क्रमांक या कादंबरीचा लागतो. असा हा मॅक्झिम गॉर्की आयुष्यामध्ये यशस्वी का होऊ शकला? तत्व एकच, त्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती होती. सकारात्मक दृष्टिकोन. तुमच्याकडे जर सकारात्मक दृष्टिकोन नसेल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. हा सकारात्मक दृष्टिकोन कसा समजून घेता येईल आपल्याला? हा सकारात्मक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपण थोडं महाभारताकडे जाऊया. महाभारतामध्ये एक कथा आहे की कौरव आणि पांडव यांचे गुरु कोण? मध्ये मध्ये तुम्हाला असं काही विचारलं चालेल ना, म्हणजे एकतर्फी बिझनेस होणार नाही, कारण 1 तास संपल्यानंतर तुम्हाला ती संधी आहे मला विचारण्याची. मध्ये मध्ये मीही काही तुम्हाला विचारून घेतो. या द्रोणाचार्य हे परीक्षा घेण्यात फार वाकबगार होते. तुम्हाला ती अर्जुनाची परीक्षा आठवत असेल की तो मासा पक्षी टांगलाय, त्याचा काय दिसतो तर डोळा दिसतो, त्यातून काय तर एकाग्रता स्पष्ट झाली. यांनी युधिष्ठिर आणि दुर्योधन, म्हणजे कौरव पक्षाचा जो प्रमुख दुर्योधन आणि पांडव पक्षाचा जो प्रमुख त्याचं नाव युधिष्ठिर, यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि या दोघांना 1-1 रुपया, त्या काळातलं जे काही कारशापन वगैरे नावाचं नाणं होतं ते त्यांना दिलं. पण कारशापन असं काहीतरी त्या काळातलं ते नाणं होतं, आजचा आपण रुपया म्हणूया त्याला. आणि दोघांच्याही ताब्यात 1-1 खोली दिली आणि सांगितलं की संध्याकाळी मी परीक्षा घ्यायला येणार आहे, या 1 रुपयामध्ये ही खोली तुम्ही संध्याकाळी मला भरून दाखवा. दुर्योधन गेला, त्यानं ती खोली पाहिली, अगदी जळमाट कळकट, कधी कित्येक दिवसापासून न झाडलेली. म्हणाला काय गुरुदेव आहेत, 1 रुपया दिला, 1 रुपयामध्ये खोली भरून दाखवा म्हणतात, शक्य आहे का? आणि म्हणाला आता काय करावं?
पहिला त्याच्या डोक्यात विचार आला की ठीक आहे, रात्री आपण दार बंद करून घेऊ, गुरुदेव आल्यावर दार बंद करू आणि सांगू की गुरुदेव मी रुपयाही खर्च नाही केला, अंधारानं खोली पहा कशी भरून दाखवली. थोड्या वेळानं तो रस्त्यानं जात होता. एक शेतकरी, त्याचं जे कुटार असते आपल्याकडचं गवंडा वगैरे सडलेला, ते जनावर देखील त्याला खात नव्हते, म्हणून काय करायचं म्हणून तो गावाच्या बाहेर फेकायला निघाला होता. याच्या डोक्यात आयडिया क्लिक झाली, काय करायचं. तो त्याला म्हणाला की मी तुला रुपया देतो, नाहीतर तू गावाच्या बाहेर नेऊन फेकणार आहे, जास्त दूर जाण्याची गरज नाही, ही खोली आहे, या खोलीमध्ये हे सगळं सडलेलं कुटार तो फक्त नेऊन भाग. त्या शेतकऱ्याला फार बरं झालं, की नाहीतर त्याला दूर नेऊन टाकायचं होतं, फुकट नेऊन टाकायचं होतं. रुपया पण मिळाला. त्या काळामध्ये रुपयाची किंमत वाटली, त्यानं ते कुटार त्या सगळ्या खोलीमध्ये भरून टाकलं. संध्याकाळी गुरुदेव आले आणि म्हणाले, दुर्योधना भरली का खोली. तर ते म्हणाले, हो. दुर्योधन म्हणाला, अगदी गुरुदेव तुमच्या आज्ञेप्रमाणे मी अगदी डचाडच भरून टाकलेली आहे, एक एवढा कोपरा देखील खाली ठेवलेला नाही, परीक्षेत मी पास झालो असं मला वाटते. गुरुदेव म्हणाले, मग दार उघड. त्यानं दार उघडलं. अगदी नाक दाबून त्यांना आतमध्ये जावं लागलं. गुरुदेव म्हणजे जे काही द्रोणाचार्य काय समजायचं ते समजून गेले की दुर्योधना छान छान भरली म्हणे तो खोली, वा वा वा, चला आपण जरा युधिष्ठिराकडे जाऊया आणि युधिष्ठिरानं काय केलं ते पाहूया. युधिष्ठिरालाही अशीच एक खोली मिळाली होती, त्यालाही एक रुपयाचं एक नाणं मिळालं होतं. या युधिष्ठिरानं काय करावं, त्यानं खोली उघडल्यावर त्याला ते जळमट जाळे धूळ कचरा दिसला, तो सगळा झाडून आधी बाहेर काढला आणि विचार करायला लागला की 1 रुपयामध्ये ही खोली कशी भरता येईल. बाजारात गेला. बाजारातून त्याने एक पंती विकत घेतली, एक वात विकत घेतली, थोडं तेल विकत घेतलं. त्या काळामध्ये रुपयात हे सगळं मिळायचं आणि फक्त ती झाडलेली जी स्वच्छ केलेली खोली होती त्या खोलीमध्ये ती पंती फक्त लावून ठेवली. आणि गुरुदेव आले. दुर्योधनही मागे आला. तो म्हणाला, अगदी तर आज हरला, याच्या खोलीमध्ये काहीच दिसत नाहीये, सगळं जे होता कचरा तोही त्यानं बाहेर काढलेला आहे. आणि द्रोणाचार्य जिथं प्रवेश केल्यावर युधिष्ठिर त्यांना म्हणाला की गुरुदेव तुम्ही जो मला रुपयाचं नाणं दिलं होतं मी त्याचा यथायोग्य वापर केला आणि ही खोली मी प्रकाशानं भरून काढलेली आहे. द्रोणाचार्य काय समजायचे ते समजून गेले आणि त्यांनी घोषित केलं की युधिष्ठिर या परीक्षेत पास झालेला आहे. फरक काय आहे मित्रांनो, हा फरक आपण समजून घेऊया. दोघांनाही 1 रुपयाचं नाणं दिलेलं आहे, दोघांनाही एकच खोली दिलेली आहे. एक माणूस ती अगदी नासक्या कुचक्या वास येणाऱ्या कुटाराने भरून काढतो आणि दुसरा माणूस तीच खोली प्रकाशानं भरून काढतो. दोघांमध्ये जर काही फरक असेल तर तो मानसिकतेचा दृष्टिकोनाचा फरक आहे. त्या दुर्योधनाकडे नकारात्मक दृष्टिकोन आहे, या युधिष्ठिराकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्या दुर्योधनाकडे नकारात्मक दृष्टिकोन आहे म्हणून तो दुर्योधन ती खोली सडक्या कुचक्या पदार्थांनी भरून काढतो. या युधिष्ठिराकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे म्हणून हा ती खोली त्याच्या प्रकाशानं भरून काढतो. आपलं आयुष्य हे त्या खोलीसारखं आहे. आपलं आयुष्य प्रकाशानं भरून काढायचं आहे की कुचक्या नासक्या पदार्थांनी भरून काढायचं आहे, ही बाब आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून राहणार आहे. यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोनाचा विकास केला पाहिजे. मग हा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होणार कसा. जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता, टिपण काढता, सध्या मी कोटेशनचं पुस्तक वाचतोय आणि त्यातले काही पुस्तक असं म्हणतात की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुकूनही अशा गोष्टी आपण आपल्या पाठ करण्यामध्ये घ्यायच्या नाही, लिहायच्या नाही. सातत्यानं निगेटिव्ह गोष्टी आपण टाळायच्या. अशी ही जी चांगली सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारी पुस्तकं आहेत ही आपण वाचली पाहिजे. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आज माझा दिवस चांगला जाणार आहे, मी दिवसभरात सातत्यानं चांगली कामं करणार आहे, हा निर्धार करूनच आपण सकाळी उठलं पाहिजे. आणि संध्याकाळी जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा मी आज दिवसभरात कोणती चांगली कामं केली, मी दिवसभरात आज काय नाविन्यपूर्ण काम केलं. तर डिस्कवरीवर एक प्रश्न येत असतो की आपण या दिवसभरात काय किंवा एवढ्यात काय नवीन केलं, अशा तो प्रश्न असतो. हा प्रश्न आपण सातत्यानं आपल्याला विचारला पाहिजे की मी नाविन्यपूर्ण काय केलंय. तरच आपला दृष्टिकोन हा सकारात्मक दिवसेंदिवस वृद्धिंगत होईल.